गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. आता जे विद्यार्थी आले होते त्या समस्येबद्दल आपण काय सांगू? कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध संस्थेमध्ये म्हणजे महाविद्यालयांमध्ये आता बायती कॉलेज असेल, नूतन मराठा असेल, फैजपूर असेल, अशा विविध महाविद्यालयाच्या प्रतिनिधी स्वरूपामध्ये काही विद्यार्थी आले होते मला भेटायला. त्यांची डिमांड होती की NPA हा नवीन कोर्स म्हणजे अभ्यासक्रम हा लागू झालेला आहे मागील 2 वर्षापासून. हे त्यांचं 3रं वर्ष NPA या नवीन अभ्यासक्रमाला नवीन कायद्यात जो तयार झालेला विद्यापीठाच्या त्या माध्यमातून आहे. परंतु काय झालेलं आहे की आता याच्यामध्ये काही विद्यार्थी फर्स्ट इयर पास होऊन सेकंड इयरला आहेत आणि सेकंड इयरचे विद्यार्थी हे थर्ड इयरला जातात. आता सेकंड इयर पास झालेले आहे, परंतु फर्स्ट इयरच्या काही मुलांचा याच्यामध्ये काही एक विषय किंवा 2 विषय राहून गेलेले आहेत. त्या अनुषंगाने ते भेट घ्यायला आले होते. त्यांची मागणी होती की आम्हाला ETKT मिळावी. परंतु मी मान्य कुलगुरू महोदय साहेब असतील, परीक्षा प्रमुख असतील यांच्याशी चर्चा केल्या अनुषंगाने की त्यांचं म्हणणं की हा NPA जो नवीन हा जो कायदा बनवलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला त्यांना देता येणार नाही. त्याचाच अभ्यास त्या माध्यमातून करतोय आणि नक्कीच मी एवढंच म्हणेल यांच्यासाठी कसा प्रयत्न करता येईल. जर या विद्यार्थी संख्या जास्त असेल, महाविद्यालयांना आपण पाहिलं असेल की विविध ठिकाणी आपल्या या कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये ऍडमिशनची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमी होते आहे आणि मुक्त विद्यापीठाला ऍडमिशन घेण्याची संख्या वाढते आहे किंवा जी बाहेरून देऊ शकतो पेपर्स त्यांच्यावर जास्त आहेत किंवा बाहेर मुलं जातात जळगावच्या बाहेर. तर यांना जर आपण ती जर देऊ शकत नसलो तर माझे कुलगुरू महोदयांना एकच विनंती राहील की त्यांना एक सप्लिमेंटरी एक्झाम या विद्यार्थ्यांना जर ते खरंच त्यांनी अभ्यास केला आहे. आता काही काही म्हणत होते मुलं आम्ही एकदा दोनदा दिलेला आहे, आम्ही नापास होऊ शकणार नाही. परंतु जर त्यांना कॉन्फिडन्स असेल, जर सप्लिमेंटरी एक्झाम जर घेतली आणि जर त्याच्यात जे पास होतील त्यांना जर थर्ड इयरला जाता आलं तर तो एक पर्याय मान्य कुलगुरू महोदयांकडे माझा ठेवण्याचा विचार आहे आणि मी तो कुलगुरू साहेबांना विनंती करेल त्या बाबतीत. आणि त्या मुलांचा प्रश्न 1 वर्ष, आता मुलं काही मुली इथं मोठ्या प्रमाणावरती आलेले होते. नक्कीच त्यांचं 1 वर्ष वाचणं एका विषयासाठी खूप मोठी घटना आहे. त्यासाठी जर त्या बाबतीतला जर निर्णय घेतला तर ते सप्लिमेंटरीला त्यांनी परमिशन द्यावी ह्याच विचाराने मी त्यांच्यासमोर मांडेल. बरं, हा जो कायदा लागू आहे हा तुम्हाला मान्य आहे का? यावर तुम्ही काय? नाही, कायदा काही वाईट नाहीये, तो अभ्यासक्रमात सुधारणाच आहे आणि अभ्यासक्रमाची NPA ग्रेडच्या माध्यमातून ते मार्क दिले जातात, त्या माध्यमातून तो आहे आणि तो कायदा महाराष्ट्राला लागू झालेला आहे. त्या अनुषंगाने त्याच्यात काही चुकीचं नाहीये. परंतु काही घटना घडतात, काही वेळेस काही मुलं वेगळ्या कारणास्तव एखाद्यास काही परिणाम होतो, काही काही घटना घडतात, त्यामुळे एकदमच काही मुलं नापास होण्याची संख्या वाढते, त्यावेळेस असा प्रश्न येतो.